पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून रिजन्सी इस्टेट वुमन्स क्लब सातत्याने जनजागृती करीत असून सलग 7व्या वर्षी आपला बाप्पा आपणच बनवूया ही संकल्पना घेऊन पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणपती बाप्पाची मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा सोहम आर्ट्सचे शिल्पकार गुणेश अडवल यांच्या मार्गदर्शनाखाली रिजन्सी इस्टेट गृहसंकुलात आयोजित केल्याचे क्लबच्या प्रेसिडेंट रोहिणी लोकरे यांनी सांगितले. पहिल्या वर्षी फक्त 5 जणांचा सहभाग होता, तरी देखील त्यांनी सातत्याने रहिवाशांमध्ये जनजागृती करून सहभागींची संख्या वाढवत आहोत. यावर्षी 25 सहभागी आहेत. यावर्षी रहिवाशांकडून 2 महिने आधीच विचारणा सुरू झाली होती. 25 जणांनी रजिस्टर केले. त्यांच्यासोबत त्यांच्या घरातील आजी आजोबा आई बाबा सर्व कुटुंबीय या कार्यशाळेत स्वतःच्या घरचा गणपती बनवण्यासाठी सहभागी झाले होते. ते दृश्य बघून कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे भारावून गेले. शहरातील प्रत्येक गृहनिर्माण संस्थांनी रिजन्सी वुमन्स क्लबप्रमाणे उपक्रम सुरू केला तर पर्यावरण संवर्धन तर होईलच, पण त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी पण आपोआप जपली जाईल. घरातील सर्वच मंडळी हे 6-7 तास मोबाईलपासून लांब राहून आपल्या कुटुंबासह खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी आपल्या कल्पकतेने तयार केलेले गणपती रंगवण्याचे काम करत आहेत. हे पाहून खूप आनंद वाटला, असे सांगून आमदार राजेश मोरे यांनी रिजन्सी इस्टेट वुमन्स क्लबचे विशेष कौतुक केले. क्लबच्या सेक्रेटरी श्रेया वैद्य, खजिनदार मनाली लंगर, पूर्विता भोसेकर आणि शमा चिलेकर यांनी या शिबिराकरिता विशेष परिश्रम घेतल्याचे क्लबच्या अध्यक्षा रोहिणी लोकरे यांनी सांगितले. तसेच रिजन्सी इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे सर्वच पदाधिकारी अशा उपक्रमांसाठी नेहमीच प्रोत्साहन देतात, असेही रोहिणी लोकरे यांनी नमूद केले. येथील परिस्थितीचा आढावा घेऊन रहिवाशांशी आणि आमदारांशी बातचीत केली. रिजन्सी इस्टेट या सोसायटीमध्ये आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंता सन्माननीय रोहिणी लोकरे यांच्या माध्यमातून या सोसायटीमध्ये माझा बाप्पा माझा गणपती या संकल्पनेतून की स्वतः गणपती बनवायचं शाडूची मातीचं आणि आपल्या घरी बसवायचं अशी संकल्पना लोकरे मॅडमच्या हातून म्हणजे लोकरे मॅडमच्या हातून झालेली आहे. आणि 7 वर्षापासून ते स्वतः माझा बाप्पा माझा गणपती मीच बनवणार आणि मी मखारित करणार असं पर्यावरणपूरक गणपती बाप्पा 7 वर्षापासून सोसायटीचे सर्व सदस्य सभासद बनवतात, मुलं बनवतात. मी खरं तर मनापासून त्याचं अभिनंदन करतो, आभार मानतो की पर्यावरणपूरक अशा ह्या शाडूच्या मूर्त्या बनवतात आणि त्याच्यामुळं पर्यावरणाचा कुठे त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाते. यामुळे मी रिजन्सी इस्टेटच्या सर्व सदस्यांचं खास करून कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरेंचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. खूप छान वाटतंय. मी पहिल्यांदा बनवला. एकतर आहे ना कधीच कंटाळा नाही आला. अख्खा दिवस लागला ना तरी असं वाटत नाही की अजून संपलं पाहिजे. खूप छान वाटतंय. इट फील्स व्हेरी एक्साइटेड. एवरी ईयर वी मेक आवर ओन गणपति. इट्स वेरी नाइस. बहुत अच्छा लगता है बना के. इट फील्स सैटिस्फाइड. मन को बहुत खुशी होती है एंड इट्स इको फ्रेंडली. सो हम लोगों को कोई एनवायरनमेंट हार्म नहीं होता है बना के. इट फील्स वेरी एक्साइटेड एंड दिस टाइम आवर थीम इज लोटस एंड वाटर. एवरी ईयर दे ब्रिंग न्यू molds to make and they are very helpful. You guys should also make like that. It's very nice. It's eco friendly. माझं नाव तन्वी बेडेकर. कसं वाटलं गणपती बनवताना? मला खूप छान वाटलं. म्हणजे असं कधी ऐकलं नव्हतं की स्वतःहून पण गणपती बनवता येईल, पण मी यावर्षी दुसऱ्यांदा हा गणपती बनवते आणि मला खूप चांगलं वाटलं.
दुसऱ्या मुलांना मी म्हणजे असं सांगते की गणपती बनवणं म्हणजे खूप चांगलं वाटतं. त्याच्यामध्ये खूप म्हणजे आपले स्वतःचे इमोशन्स जातात बनवताना व आणि स्वतःहून बनवण्याने स्वतःची सुद्धा क्रिएटिव्हिटी थोडी वाढते किंवा म्हणजे असं. रोहिणी लोकरे, रिजन्सी विमेन्स क्लबची प्रेसिडेंट आहे. 2008 पासून आमचा क्लब अस्तित्वात आहे आणि वेगवेगळे पर्यावरणपूरक उपक्रम आम्ही राबवतो. हे आमचं आपला बाप्पा आपणच बनवूया ही संकल्पना घेऊन आम्ही आपला घरचा गणपती जो आहे तो या कार्यशाळेमध्ये बनवतो आणि हाच गणपती आम्ही घरी बसवतो. तर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे आणि पर्यावरणाचं संवर्धन करणे हा यामागचा मोठा उद्देश आहे. आणि पर्यावरणपूरकच विसर्जन करणे हे सुद्धा आम्ही करतो. म्हणजे मी तर माझ्या गणपतीचं विसर्जन घरी बादलीमध्ये करते. मी कुठेही बाहेर जात नाही विसर्जनाकरता. तर हे 7वं वर्ष आहे आणि ह्या सुरुवात आम्ही ज्या वेळेला केली त्यावेळेला फक्त 5 जण सहभागी झालेले होते. परंतु याचा आम्ही प्रसार जनजागृती करून आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये आज या ठिकाणी आपण बघताय जवळपास 25 जण ह्या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि प्रत्येकाने आपापला गणपती आपल्या पद्धतीने आपल्या कल्पकतेने बनवलेले आहे शाडू मातीपासून. आणि रंगकाम सुद्धा ते स्वतः करतायत. मागच्या रविवारी आम्ही मातीपासून मातीकाम केलं आणि सुकल्यानंतर आज आम्ही रंगकाम करतो आहे. तर ह्याच्यामध्ये एक आणखीन गोष्ट अशी आहे की आपण मोबाईल वेडे झालेलो आहोत. तर हे जवळपास मी सकाळपासून आज सगळे सहकुटुंब या ठिकाणी गणपती रंगवण्याचं काम करतायत. मोबाईलचं कोणालाही म्हणजे सगळ्यांना विसर पडलेला आहे. कोणालाही असं मोबाईलमध्ये घुसावं असं वाटत नाहीये. आपले आपले गणपती रंगवण्यामध्ये सगळेजण पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब असं मग्न झालेलं आहे. हे बघून सुद्धा खूप आनंद होतो. एकीची भावना म्हणजे ह्या सोसायटीमध्ये सुद्धा एकीची भावना, एकमेकांना मदत करण्याची भावना, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामधनं एका उपक्रमामध्ये आपण कितीतरी गोष्टी अचीव करू शकतो हे मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आमच्या सेक्रेटरी आहेत ह्या श्रेया वैद्य, ह्या सुद्धा स्वतःचा गणपती स्वतःच करतात. त्यांनाही त्या गोष्टीची खूपच आवड आहे. त्यामुळेच आमचं हे विमेन्स क्लबकडनं हा उपक्रम दरवर्षी राबवण्यात येतो. खूप आनंद होतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण ते शाडूचा मातीचा गणपती बाप्पा बनवतो जो की खूप एन्व्हायरमेंट फ्रेंडली असतो. आणि अशी लाईक बरीचशी आता आपण बोलू शकतो की दुकानं आहेत जी कापडची जी धोती असतात ती बनवतात आणि रत्न वगैरे लावतात, पण ती इझिली डिकम्पोज वगैरे होत नाहीत, बायोडिग्रेडेबल नसतात म्हणून. पण आपला जो गणपती बाप्पा आहे तो पूर्ण शाडूचा मातीचा बनलेला असतो आणि म्हणजे विसर्जन आपण घरीच करतो. इथे बरीचशी लोक घरीच विसर्जन करतात, त्यामुळे ते खूप पर्यावरण फ्रेंडली असतं म्हणून खूप आनंद होतो. आता आम्ही लास्ट संडेला गणपती बाप्पा बनवला आणि यावेळेस आम्ही कलर करतो. म्हणजे इतका आनंद होतो आणि जेव्हा तो गणपती बाप्पा घरी बसतो ना तेव्हा इतका म्हणजे सुंदर दिसतो तो की काही विचारूच नका.